हरे रामकृष्ण हरी. दीपिका होती. दीपिका म्हणजे माझी मुलगी. तिचा पण यूट्यूब चॅनल आहे, दीपिका ब्लॉग. तर ती होती 8-10 दिवस होती माझ्याबरोबर. मुंबईवरून आली होती. बरं वाटतं ना आपल्या मुली आपल्याजवळ आल्या की. 8-10 दिवस कसे गेले कळलेच नाही. जाताना थोडंसं वाईट वाटलं, पण शेवटी त्यांचा पण संसार आहे ना. आपल्याकडे किती दिवस राहणार. आली होती 8 दिवस एन्जॉय केलं, 8-10 दिवस एन्जॉय केलं माझ्याबरोबर. आणि आता मुंबईला गेली. तर मला एकटं एकटं वाटतं, पण असं शेतात वगैरे आले की मला बरं वाटतं. आणि घरी गेल्यानंतर जरा 2 दिवस त्रास होणार. तर मुली जर जवळ आल्या की आपल्याला आईला वाटतं की हव्यात मुली आपल्याकडे, पण नाही राहू शकत. त्यांचा जो संसार आहे ना. हॅपी आपण सुद्धा हॅपी, त्यासुद्धा हॅपी. थोडंसं वाईट वाटतं, पण 8-10 दिवस राहून गेल्यानंतर जरा सवय असते ना आपल्याला चांगलं जेवण करून घालणार किंवा काय. शेवटी मुली आहेत ना, त्या मुलींची आईवर माया असते ना. त्या मुंबईला गेले. जाताना थोडंसं वाईट वाटलं. ठीक आहे, परत आता 15-20 दिवसांनी जाणारच आहे मुंबईला. कारण माझं सामान घेऊन यायचं आहे मुंबईवरनं थोडंफार. तेव्हा ती येणार पुन्हा माझ्याबरोबर. तर तिच्या पण चॅनलला जा, दीपिका न्यू जर्नी, दीपिका कदम न्यू जर्नी. तिच्यासोबत चला बाय. बाय. मुंबईला चालली दीपिका. 10 दिवस होतीस ना. हो, 10 दिवस झाले. आता मला घर उघडं वाटेल. पहिल्यांदाच एवढे दिवस राहिले. हो, तेवढे नाही राहत. आता मला एकटीला उघडं वाटेल. जरा 1-2 दिवस नंतर सवय होईल. दीपिकाची रिक्षा आली. 6:15लाच रिक्षावाला हजर. कारण 7ला गाडी येते ना आमची डायरेक्ट चेंबूर. चला बाय बाय. काळजी घ्या. सावकाश जा. आतमध्ये काढते ना चंद्रपूर. पाऊस आला, पावसातून चालले. बाय बाय बाय. सावकाश जा. हां, फोन कर. जा सावकाश. नाही नाही, बाय. जा सांभाळून. चल. दीपिका निघाली मुंबईला. आता एकटीला घर उघडं उघडं वाटेल.